गेल्या 12 दिवसांपासून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. सभा, बैठका, कोपरा सभांमधून सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या. कोल्हापूर महापालिकेत 81 जागांसाठी महायुती विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांच्यात सरळ लढत होतीये. महायुतीकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे प्रचार दौरे झाले, तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रचारसभा गाजवल्या. आमदार सतेज पाटील यांनी झंझावाती प्रचार करत सर्वच प्रभाग पिंजून काढले. मतदानाच्या 24 तास अगोदर जाहीर प्रचार करता येत नाही. त्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या. जाहीर प्रचार थांबला असला तरी आता छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. जाहीर प्रचाराच्या काळापेक्षाही छुप्या प्रचाराच्या काळात मतदारांना आपलंसं करण्याचं आव्हान सर्व उमेदवारांसमोर असणार आहे. महापालिकेसाठी गुरुवारी मतदान होणार आहे, तर शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहे. कोल्हापूरकर आपलं मत आता कुणाच्या पारड्यात टाकणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.